तर आज आपण बघणार आहे क्लास 6th चॅप्टर नंबर 15 ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. तर फर्स्ट बघणार आपण टाइप्स ऑफ ट्रायंगल्स कोणते, तर बेस ऑन साइड, तर साइडवर बेस असणारे आपले ट्रायंगल्स बघणार. फर्स्ट बघूया, इन द टेबल अबाउट द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल ABC आर इक्वल. काय दिलं आपल्याला, ट्रायंगल ABC त्याची काय तर लेंथ दिलेली आहे, ती काय दिली आपल्याला इक्वल लेंथ दिलेली आहे. अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो अ ट्रायंगल विथ ऑल 3 साइड्स इक्वल इज कॉल्ड एज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याला आपण काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे ज्याच्या तिन्ही साइड सेम राहतात त्याला काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. सेकंड बघूया आपण, अ ट्रायंगल विथ नो 2 साइड्स इक्वल इज कॉल्ड एज अ स्केलर ट्रायंगल. म्हणजे काय, तर त्याच्या तिन्ही साइड काय राहणार आपल्या, तर ह्या डिफरंट राहणार आहेत. ठीक आहे, जसं की XY ही आपण 2 घेतलेली आहे, नंतर XZ ही घेतलेली आहे आपण, ती घेतली आहे 3, आणि YZ घेतलेली आहे आपण 4. म्हणजे काय, तर तिन्ही साइड काय झालं आहे डिफरंट, तर त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो, स्केलर ट्रायंगल असं म्हणणार आहे. थर्ड बघूया, अ ट्रायंगल विथ 2 इक्वल साइड्स इज कॉल्ड एज अ आयसोस्केलर ट्रायंगल. ज्याच्यात 2 बाजू काय राहतील तर सेम राहतील आणि तिसरी काय राहील डिफरंट राहील, तशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणू आयसोस्केलर ट्रायंगल. म्हणजे त्याच्यात 2 साइड सेम राहतील, जसं की मी इथे 4 दिलेले आहेत 2 साइड, म्हणजे PQ आणि PR ह्याच्या 2 साइड काय दिले आपण सेम दिले, आणि QR ही काय दिली आपण डिफरंट आहे 5 दिलेली आहे. तर हा कोणता ट्रायंगल होईल आपला, तर हा होणार आहे आयसोस्केलर ट्रायंगल. नेक्स्ट बघूया आपण आता टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस ऑन अँगल्स. अँगलवर बेस असणारे ट्रायंगल बघणार आहे आपण. तर फर्स्ट आपला इन द फिगर DEF इज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. कोणता आहे, तर हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल. अ ट्रायंगल विथ ऑल 3 ॲक्यूट अँगल इज कॉल्ड एज अ ॲक्यूट अँगल ट्रायंगल दिले आपल्याला. तो कसा राहतो, तर हा लेस दॅन 90 डिग्री राहतो. नेक्स्ट बघूया, PQR इज काय दिलं आपला, राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. तो कसा राहतो, तर हा राहतो आपला परफेक्टली 90 डिग्रीचा, त्याला काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. थर्ड बघूया, ट्रायंगल LMN इज काय, तर आपला ऑप्टूस अँगल ट्रायंगल दिलेला आहे. अ ट्रायंगल विथ नो ऑप्टूस अँगल, 1 ऑप्टूस अँगल इज कॉल्ड एज ऑप्टूस अँगल. काय दिलं, तर हा राहतो आपला ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि लेस दॅन 180 डिग्रीचा राहतो, त्याला काय म्हणतो आपण ऑप्टूस अँगल म्हणतो. चला बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 36 मध्ये काय दिलेलं आहे, तर ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट टाइप्स ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स अँगल. तर आपल्याला काय सांगायचं आहे की त्याच्यात कोणता ट्रायंगल हा आपला आहे. बघूया, ट्रायंगल PQR इज अ ट्रायंगल म्हटलं आहे. आता बघू शकतो आपण इथे की हा एक्झॅक्टली 90 डिग्रीचा आहे. नसेल आपल्या लक्षात आलं तर इथे Qचा काय दिलं आपल्याला, तर इथे एक साईन दिलेलं आहे, याचा अर्थ काय की हा राईट अँगल ट्रायंगल आपण इझिली समजू शकतो. म्हणजे काय, तर ट्रायंगल PQR इज कोणता, तर आपला हा झाला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, फर्स्ट आहे आपला राईट अँगल ट्रायंगल. सेकंड बघूया, XYZ इज, आता बघा हा आहे 90 डिग्रीपेक्षा जास्तचा अँगल, म्हणजे हा आता 125 डिग्रीचा आहे. म्हणजे हा कोणता होणार, तर आपला हा होणार आपला ऑप्टूस अँगल ट्रायंगल. इन ट्रायंगल XYZ Y अँगल Y इज काय, तर आपला ऑप्टूस अँगल आहे. थर्ड बघूया, ट्रायंगल LMN. ठीक आहे, LMN याच्यात तिन्ही साईड काय तर डिफरंट दिलेले आहेत आपल्याला, तिन्ही याचे अँगल किती आहे, तर हे डिफरंट दिलेले आहे. याचा अर्थ की हा कोणता होणार, तर आपला हा होणार आपला ॲक्यूट अँगल. बघूया, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ अ ट्रायंगल बेस्ड ऑन दी साईड. आता काय आपल्याला साईड सांगायच्यात. बघा फर्स्टमध्ये बघितलं आहे हा आपला इक्विलॅटरल ट्रायंगल, कारण की याच्यात काय तर तिन्ही साईड याच्या काय तर सेम आहे, जसं की AB पण सेम आहे. ठीक आहे, नंतर AC पण सेम आहे आणि BC पण सेम आहे, याचा अर्थ की हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आपला. आताच आपण बघितलं बेसिकमध्ये. सेकंड बघूया, DE कोणता आहे ट्रायंगल, हा DE आणि F आहे. ट्रायंगल DEF याच्यात पहा तिन्ही साईड काय, तर आपल्या ह्या तिन्ही साईड डिफरंट दिलेल्या आहेत. याचा अर्थ हा कोणता ट्रायंगल होणार आहे आपला, तर हा होणार आहे स्केलर ट्रायंगल होणार आहे, कारण की याच्यात तिन्ही साईड काय डिफरंट आहेत. थर्ड बघूया, UV आणि W. आता या 2 साईड सेम आहेत, याचा अर्थ हा कोणता होणार, तर आपला आयसोस्केलर ट्रायंगल होणार आहे. ज्याच्यात 2 साईड सेम राहतात तो काय आपला, तर आयसोस्केलर ट्रायंगल बनणार आहे. बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटलं आहे, ॲज शो इन द फिगर अविनाश इज अ स्टँडिंग नियर हिज हाऊस अँड he can choose from 2 roads to go to school. Which way is a shorter and explain why. चला बघा काय म्हटलं आपल्याला की अविनाश नावाचा मुलगा काय आहे, तर त्याच्या घराच्या बाहेर उभा आहे आणि त्याला स्कूलला जायचं, त्यासाठी त्याच्याकडे 2 रस्ते आहेत जाण्यासाठी. तर आपल्याला सांगायचं आहे की 2 पैकी कोणता रोड शॉर्टर त्याला पडणार आहे, म्हणजे तो इझिली स्कूलमध्ये जाऊ शकतो. बघा, द सम ऑफ टू साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी थर्ड साईड. बघा ट्रायंगलचं आपलं काय असतं, तर जर आपण 2 साईडची जर सम केली तर ही जी थर्ड साईड राहते तर ती काय येणार आहे, तर आपली 2 साईड काय येणार आहे, तर 2 याचं ॲडिशन येणार आहे, ही थर्ड साईड येणार आहे. तर मग काय येणार, आपण रोड 1 घेतला समजा याचा. ठीक आहे,
तर तो काय येणार आहे, तर आपला रोड काय आपण नाव दिलं त्याला तर AB प्लस कोणता तर रोड BC घेतलेला आहे. म्हणजे याचं काय तर आपल्याला दोन्ही याची टोटल करावं लागेल. ती काय येणार आहे आपली. आणि नंतर जी आहे रोड 2 जो दिलेला आहे आपला, म्हणजे आपण समजा त्याला AC पकडूया, रोड ECला. तर ते काय आली तर आपली टोटल आपल्याला काय करायला लागेल, याची आधी टोटल करावं लागेल. जसं की AB प्लस BC. तर ही काय येणार आहे तर एक्झॅक्टली आपल्याला काय तर AC ही काय पडणार आहे, इझी रोड पडणार आहे, शॉर्टर रोड पडणार आहे कोणती तर AC. फोर्थ बघूया. द लेंथ ऑफ द साइड ऑफ सम ट्रायंगल गिवन अँड से दॅट द टाइप्स ऑफ द ट्रायंगल. ते तर आपल्याला इथे सांगायचं आहे की हा कोणता ट्रायंगल आहे. बघा आता फर्स्टमध्ये काय दिलं आहे, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. आता यात काय तिन्ही जे सेंटीमीटर दिले तर काय तर तिन्ही याचे डिफरंट आहे. याचा अर्थ हा कोणता ट्रायंगल बनतो, आपला हा स्केलन ट्रायंगल, ज्याच्या तिन्ही साईड काय तर डिफरंट आहे. सेकंड बघूया. 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. या दोन साईड आपल्या काय तर सेम आहेत. तर हा कोणता ट्रायंगल बनणार आपला, तर हा बनणार आपला आयसोस्केलस ट्रायंगल. ठीक आहे. थर्ड बघूया काय म्हटलं आहे, तर थर्डमध्ये आपल्याला 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर आणि 4.3 सेंटीमीटर तिन्ही साईड काय आपल्या तर त्या सेम. याचा अर्थ हा कोणता ट्रायंगल आहे, तर इक्विलॅटरल ट्रायंगल. फोर्थ बघूया. 3.7, 3.4 आणि 4 सेंटीमीटर. म्हणजे यात पण काय तर 3 साईड काय डिफरंट आहेत. म्हणजे हा कोणता होणार आपल्याला, स्केलन ट्रायंगल होणार आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. द लेंथ ऑफ 3 सेगमेंट ट्रायंगल अँड से वेअर अ ट्रायंगल विथ दिस अ साइड कॅन बी अ ड्रॉ अँड गिव्ह द रिझन फॉर आन्सर. तर आपल्याला सांगायचं की ते हा ट्रायंगल बनणार आहे की नाही, आणि तो एक्झॅक्टली बघूया. फर्स्टमध्ये 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर दिलं आहे. आता आपलं काय असते की 3 साईडचे आपल्याला काय करावं लागेल, सम करावं लागेल. तर काय करणार आपण आधी 2 साईडची सम करणार आहे. तर काही 17 प्लस 7 किती येणार आपली ते, तर याची टोटल येते किती तर 15 सेंटीमीटर. आपलं काय सम ऑफ 2 साईड्स किती येते त्याची 15 सेंटीमीटर ते. आणि थर्ड साईड काय किती आपली, तर ती दिलेली आपल्याला 17 सेंटीमीटर. यातली मोठा नंबर कोणता आपला 17 आहे. जर आपण 7 प्लस 8ची टोटल किती येते 15, आणि थर्डची टोटल किती आपली, तर ऑलरेडी 17 दिली. याचा अर्थ काय की हा ग्रेटर दॅन नाही आहे, म्हणजे हा ट्रायंगल होणार नाही आपला. सेकंड बघूया. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर दिलेलं आहे. काय करायचं आहे, सम ऑफ 2 साईड्स किती आहेत, तर आपल्या 7 प्लस किती करणार आपण 24 आधी बघूया किती येणार आहेत. तर याचे टोटल येतं 31 सेंटीमीटर. आणि थर्ड साईड काय घेतली आपण, त्याची 25 सेंटीमीटर घेतली. याचा अर्थ काय होणार आपलं, तर तो आपण त्याला ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. नंतर सेकंड कोणता आपला 7 सेंटीमीटर प्लस 25 सेंटीमीटर घेतला. टोटल किती येते, ती येते 32 सेंटीमीटर. आणि याची राहिलेलं काय आपलं, तर 24 सेंटीमीटर. तर याची काय टोटल येणार 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. टोटल किती येते 49 सेंटीमीटर. याचा अर्थ काय की ही ग्रेटर दॅन आहे, म्हणजे याचा आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. थर्ड बघा किती आहे, तर 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. फर्स्ट आपण काय करणार आहे, 2 अँगलची काय करणार ॲडिशन. तर किती येते आपली 15 सेंटीमीटर. थर्ड अँगल आपला 16 सेंटीमीटरचा. इथे आपला 15 आणि इथे आला 16. याचा अर्थ की हा नॉट अ ट्रायंगल आहे आपला. फोर्थ बघूया. 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर आणि 4.9 सेंटीमीटर दिला आहे. मग काय दोन याची सम करूया आपण, तर किती येणार आहे ती 13.3 सेंटीमीटर. आणि आपला थर्ड काय आहे, तर आपला तो आहे 16.4 सेंटीमीटर. याचा अर्थ काय की हा ट्रायंगल होणार नाही. फिफ्थ बघूया. 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर दिला. मग सम ऑफ 2 साईड्स ऑफ ट्रायंगल किती येणार आहे आपली, ग्रेटर दॅन थर्ड साईड. 2 ट्रायंगल कोणते आहेत आपले, तर हा झाला 15 प्लस किती येणार 20, तर किती येते आपल्याला 35. आणि इथे किती आहे, तर आपला हा 25 सेंटीमीटर दिला आहे. 15 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर किती टोटल आपली, तर ती येते 14 सेंटीमीटर. आणि ही ग्रेटर दॅन कसे आहे, तर 20 सेंटीमीटरपेक्षा ग्रेटर. चेक करू आपण, चेक 20 सेंटीमीटर प्लस 25 किती आहे टोटल, ती येते 45. आणि ही काय आपली, तर ही 15 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ काय की आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. 6 बघूया. 12 सेंटीमीटर आहे, 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. काय आपला सम ऑफ टू साईड्स आणि थर्ड साईडची बघा. 12 प्लस 12 किती आहे, तर आपलं 24 आणि हे किती आहे, तर 16. आता काय 2 साईड्स काय तर ग्रेटर दॅन आहे 16 थर्ड साईडपेक्षा, म्हणून काय येणार आहे, तर ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. परत 12 सेंटीमीटर प्लस 16 सेंटीमीटर किती येतं, तर 28 सेंटीमीटर ते आपलं. आणि थर्ड साईड आपली 20 सेंटीमीटरची. थर्ड बघूया. 16 सेंटीमीटर प्लस 12 सेंटीमीटर किती येतं, टोटल आपले 28 सेंटीमीटर येते, ग्रेटर दॅन 12 सेंटीमीटर. म्हणजे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो.